नमस्कार, मी अनिकेत पेंडसे बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे महाफास्ट 100 मधनं। राज्य मंत्रिमंडळाची बैठक अद्याप सुरू आहे। दरम्यान या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यासह लसीकरण, मराठा आरक्षणावर खलबतं सुरू आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी 8 राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे। मे महिन्यात 8 कोटी तर जून महिन्यात 9 कोटी कोरोना लस उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे। मुंबई पुण्यातील बेघर फुटपाथवर राहणारे भिक्षुक लोक यांच्या लसीकरणासाठी काय उपाय केलेत असा सवाल मुंबई हायकोर्टानं महापालिकांना केलाय। मुंबई हायकोर्टानं राजकीय नेते आणि पोलिसांना खडे बोल सुनावलेत। कोरोना काळातही नेते राजकीय कार्यक्रम कसे घेतात, पोलीस आणि राजकारण्यांचं साटलोटच आहे का असा सवाल हायकोर्टानं विचारलाय। मुंबई हायकोर्टानं पुणे महापालिकेला धारेवर धरलंय। केवळ डॅशबोर्डवर बेडची माहिती देणं पुरेसं नाही तर रुग्णालयात बेड्स उपलब्ध असणंही महत्त्वाचं असल्याचं कोर्टानं म्हटलंय। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना मॅट प्राधिकरणानं मोठा दिलासा दिलाय। दया नायक यांच्या बदलीला मॅट प्राधिकरणानं स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दया नायक यांची गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीवर बदली करण्यात आली होती। केंद्र सरकार मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत युद्धपातळीवर लसीचं उत्पादन वाढवणार आहे। मुंबईची हाफकिन संस्था, हैदराबादची IIL कंपनी आणि बुलंदशहरमधील BIBCOL या कंपनीमध्ये कोवॅक्सिन लसीची निर्मिती होणार आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 2 ते 18 वयोगटातील मुलांवर कोरोना लसीची चाचणी महिन्याभरात होण्याची शक्यता आहे। नागपुरातील मेडिट्रीना हॉस्पिटलमध्ये ही चाचणी होण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार अनिल बोंडेंनी शरद पवारांवर टीका केली आहे। दारूवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण राज्यातील 150 लाख शेतकरी कुटुंब अडचणीत आहेत। 12 बलुतेदारांनाही सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा अशी मागणी त्यांनी पवारांना पत्राद्वारे केली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर चिंचवड परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। या गोळीबारातून आमदार बनसोडे थोडक्यात बचावलेत। आमदार बनसोडेंच्या दिशेनं 3 गोळ्या झाडल्या होत्या, मात्र सुदैवानं ते बचावले असून ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। मराठा आरक्षणासाठी ठाकरे सरकारनं राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आता भाजपा पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट घेणार आहे अशी माहिती भाजप खासदार नारायण राणे यांनी दिली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला असल्यानं ही भेट घेणार असल्याचं राणे म्हणाले। सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावर दिलेला निकाल हा धक्कादायक आहे। मराठा आरक्षण देण्याची मविया सरकारची मानसिकता नाही तर जबाबदारी झटकण्याचं काम सुरू असल्याचा घणाघात भाजप खासदार नारायण राणेंनी केलाय। मराठा आरक्षण संबंधी किती मानसिकता होती त्यांची, आरक्षण मिळवून देण्यासाठी काय तयारी केली होती त्यांनी, आणि सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर आता हे माननीय राज्यपालांकडे जात आहेत। इतर राज्यात 79% आरक्षण आहे या संदर्भात मी अहवाल दिला होता, पण मुख्यमंत्री काहीच वाचत नाहीत अशी टीका भाजप खासदार नारायण राणेंनी केली आहे। इतर तमिळनाडूसह 8 राज्यांना आरक्षण मिळतं, पण आम्हाला आरक्षण मिळत नाही अशी टीका राणेंनी केली आहे। आरक्षण का नाकारलं त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे। केवळ केंद्राकडे बोट दाखवून प्रश्न सुटत नाहीत। कॅबिनेटमधील मंत्र्यांना आरक्षणात रस नाही। मराठा आरक्षणासाठी विरोधी नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करा अशी मागणी राणेंनी केली आहे। घाईघाईच आपलं काम नाही, आज काय नाही, चला राज्यपालांकडे जाऊया निवेदन। अरे कशाला घाई, बसा आता, नाकारलंय ना, बसा तुम्ही, घ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला पण बोलून, सगळ्यांना बोलवा। ठाकरे सरकार चुकांवर चुका करतंय। या सरकारचा मार्गदर्शक सचिन वाझे असल्यानं अनिल देशमुख फसले असा आरोपही नारायण राणेंनी केलाय। राज्याचं चुकावर चुकाच करतायत, यांचा मार्गदर्शक आहे सचिन वाझे, त्यावरून कळतं। मार्गदर्शक होल अँड सोल गॉडफादर यांचा सचिन वाझे, त्यामुळे अनिल देशमुख फसले। राज्यातील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे।
मराठा आरक्षणावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा त्यांनी दिलाय. समाजाला आरक्षण मिळूच नये याची मुहूर्तमेढ काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केलेली आहे. नियोजनाचा अभाव असला की कसं असतं ते पहा. आणि म्हणून हा मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा असा मी म्हणतोय. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आता राज्यात 2 दिवसांचं अधिवेशन बोलवण्याची मागणी होतीये. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तशी मागणी केली. मराठा समाजाचं आरक्षण हे अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने आणि मराठा समाजाला देखील स्पष्टपणे कळण्यासाठी 2 दिवसाचं विधानमंडळाचं अधिवेशन त्या सरकारने बोलवलं पाहिजे. लॉकडाऊनमध्ये 40 दिवसांपासून दुकानं बंद आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांचं 50,000 कोटींचं नुकसान झालंय. त्यामुळे ठाकरे सरकारनं आता काहीही करून महाराष्ट्र अनलॉक केलाच पाहिजे अशी मागणी फेडरेशन ऑफ रिटेल वेलफेयर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी केली आहे. ऑलरेडी 50,000 करोड़ का नुकसान हुआ है 40 दिनों में. व्यापारियों की मांग यही है और जो शहरों में लॉकडाउन नहीं करना चाहिए ऐसे शहरों में दुकानें खुली रखने की छूट देनी चाहिए. खासदार रामदास तडस यांच्यासह आयोजकांवर वर्ध्याच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावबंदी असताना पत्रकार परिषदेचं आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलाय. अरबी समुद्रातील गाठी चक्रीवादळामुळे राज्यात पुढील 5 दिवस हवामान खराब राहणार असून 14 ते 16 मे दरम्यान जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 मे रोजी महाराष्ट्र गोवा राज्याच्या किनाऱ्यावर प्रतितास 40 ते 45 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबई महापालिकेनं लसीकरण कार्यक्रमात अंशतः बदल केलाय. सोमवार ते बुधवार 60 वर्षांवरील नागरिक, दुसरा डोस लस घेणारे नागरिक आणि अपंग अंध व्यक्ती यांना प्राधान्य असेल तर ॲप नोंदणीधारकांची गुरुवार ते शनिवारी लसीकरण होणार आहे. अकोल्यात अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे आयुर्वेदिक रुग्णालयातील केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान गर्दीला आवरताना नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात कडक निर्बंध घातल्याचं जाहीर होताच सोमवार सकाळपासून घोटी बाजारपेठेत खरेदीदारांची झुंबड उडाली होती. गर्दीला प्रशासनानं अक्षरशः वाऱ्यावर सोडलं होतं. या गर्दीच्या स्थितीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. नाशिक शहरातील रविवार कारंजा परिसरात ड्रोननं सॅनिटायझर फवारणीचा प्रयोग केलाय. प्रशासनाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील इतर भागातही हा प्रयोग करण्यात येणार आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी तासनतास उन्हात तात्काळत उभं राहावं लागतंय. मात्र अनेकदा ज्येष्ठ नागरिक लसीपासून वंचित राहत आहेत. अशाच एका उस्मानाबादच्या आजीनं लस देण्यासाठी आर्त टाहो फोडलाय. इंजेक्शन द्या, दुसरा डोस मला घ्या, लवकर मला घ्या. काय पाहिजे? मुंबईच्या बीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या मोठ्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. दरम्यान ज्या नागरिकांची नोंदणी झालेली नाही त्यांना परत पाठवण्यात येत आहे, तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येते. ठाण्यात सध्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण रद्द करण्यात आलं असून 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सामान्य रुग्णालयात सुरू आहे. दरम्यान लसीकरणासाठी नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावल्यात. परभणी शहरातील लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून टोकन वाटप करण्यात येत आहे. या टोकन वाटपासाठी लिपिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यास अहमदनगर महापालिकेनं शक्कल लढवली आहे. ज्यांना कोरोना लस मिळणार आहे त्यांचीच यादी लसीकरण केंद्राबाहेर लावली जाणार आहे. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील 15,000 नागरिक हे लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांचं लसीकरण प्राधान्यानं करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्यानं 1 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
एडीएमसीच्या आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये रुग्ण दगावला असतानाही तो जिवंत असल्याची खोटी माहिती संबंधित कोविड सेंटरनं माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांना दिली। या कोविड सेंटर विरोधात कारवाई करण्याची मागणी नरेंद्र पवार यांनी केली आहे। देशात काल कोरोनामुळे 4,205 रुग्णांनी आपले प्राण गमावले। चिंतेची बाब म्हणजे हा आकडा देशात एका दिवसात झालेल्या मृत्यूसंख्येचा नवा विक्रम आहे। देशात आजही ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय। ऑक्सिजन अभावी मृत्यू होणं ही बाब दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। सुप्रीम कोर्टानं आता टास्क फोर्सची नेमणूक केली असून केंद्रानं आता तरी परिस्थितीवर लक्ष द्यावं असं राऊत म्हणाले। गोवा में कितने हो गए? तेलंगाना में 11 है। चेन्नई में भी इतने ही हो गए ऑक्सीजन की कमी की वजह से। लेकिन बीच में जो लोगों की जानें जा रही है वो बहुत ही चिंताजनक और गंभीर विषय है। गोव्यात ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्यानं 4 तासात 21 रुग्णांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत या प्रकरणी 26 रुग्ण दगावलेत। दरम्यान आरोग्य मंत्र्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यात त्रुटी असल्यानं ही घटना घडली असेल अशी शक्यता वर्तवली। उत्तर प्रदेशच्या अलीगड मुस्लिम विद्यापीठात गेल्या काही दिवसात 44 कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे आपला जीव गमावलाय। यामध्ये 19 प्राध्यापकांचा समावेश आहे तर उर्वरित 25 कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी आहेत। राज्यातील सर्वच विद्यापीठात आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी कोविड टास्क फोर्स समिती स्थापन करण्याचे आदेश यूजीसीनं सर्व विद्यापीठांना दिलेत। उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये एका नर्सनं मारहाण केलेल्या डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झालाय। बीएम नगर असं डॉक्टरचं नाव असून काही दिवसांपूर्वी नर्सनं त्यांना कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। वाशिममध्ये म्युकरमायकोसिसचा पहिला बळी गेलाय। जिल्ह्यातील लेडी हार्डिंग रुग्णालयामध्ये एका महिलेचा म्युकरमायकोसिसमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला। अमरावती जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 10 रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे। या 10 रुग्णांपैकी 4 जण बरे झालेत तर 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। पीएम केअर फंडातून कल्याण डोंबिवली कोविड रुग्णालयांना प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटर हे 50% क्षमतेनं काम करत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल केंद्राला देण्यात यावा अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे। जळगावातील लॉकडाऊनमध्ये ईद आणि अक्षय्य तृतीयेसाठी शिथिलता देण्यात आली आहे। अत्यावश्यक सेवेतील दुकानं 1 तास अतिरिक्त सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे। वर्ध्यातील कडक निर्बंधात आणखी 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। 18 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध असणार आहेत। जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सुधारित निर्देश दिलेत। नाशकात आजपासून 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात 40 ठिकाणी नाकाबंदी केली आहे। उस्मानाबाद शहरातील बाजारपेठेत विना मास्क नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। या गर्दीवर कोणाचाही वचक नसल्याचं आढळून आलंय। ईद सण अवघ्या एका दिवसावर आला असून सध्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची बाजारात गर्दी होताना दिसते। लॉकडाऊनमध्येही मुंबईच्या भेंडी बाजारात ईदसाठी गर्दी पाहायला मिळते। रुग्णसंख्या घटत असल्यानं पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले असून मागच्या 5 दिवसात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या 23,000हून अधिक पुणेकरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। नाशकात आजपासून 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात 40 ठिकाणी नाकाबंदी केली आहे। नाशकात आजपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद द्यायला सुरुवात केली आहे। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये लॉकडाऊन असतानाही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या 680 दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। तसंच त्यांच्याकडून 2,57,000चा दंड वसूल करण्यात आला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे। वाशिम पोलिसांनी शहरात रूट मार्च काढत नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे। चंद्रपुरात गंभीर कोरोनाबाधितांसाठी बेड अवेलेबिलिटी ॲपची निर्मिती केली आहे। यात जिल्ह्यातील बेड्सची सद्यस्थिती करणार असून रुग्णांना याचा फायदा होणार आहे। कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा अजब सल्ला आमदार संजय गायकवाड यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून केलाय। त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त होतोय।
कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगावच्या डॉक्टरनं अजब दावा केलाय. कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारू दिल्यास रुग्ण बरा होतो असा दावा अरुण भिसे यांनी केलाय. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी जलनेती केल्यास कोरोना संसर्ग टाळता येतो असा दावा केलाय. तसंच जनतेलाही त्यांनी जलनेती करण्याचा सल्ला दिला असून त्याचं प्रात्यक्षिकही दाखवलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदर्भातील 90 सरकारी आणि खासगी रुग्णालयांना 650 व्हेंटिलेटर्स आणि 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिलेत. तसंच नागपुरातील मॅक्स केअर हॉस्पिटलला नितीन गडकरी यांनी 2 व्हेंटिलेटर्स दिलेत. लॉकडाऊनमुळे अनेकांची रोजीरोटी थांबली आहे. रोज मिळेल तिथे काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या रहिवाशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशा लोकांसाठी सोलापूरमध्ये एक घास नावाचा उपक्रम सुरू करण्यात आलाय. या उपक्रमाची सुरुवात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस कोरोना नियमांचं पालन करून अनाथ आश्रमातील मुलांकडून केक कापून करण्यात आला. यावेळी अनाथ आश्रमातील मुलांना मास्क आणि फळांचं वाटप करण्यात आलं. यावेळी वंचित आघाडीचे ठाणे शहर महासचिव किशोर दिवेकर, रुपेश हाटे आणि तुषार बैले उपस्थित होते. साताऱ्यातील रॉयल कारभार ग्रुपकडून कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना मोफत जेवण दिलं जात आहे. ज्या ठिकाणाहून मागणी होते त्या ठिकाणी या ग्रुपचे सदस्य जेवणाचे डबे पुरवत आहेत. चिपळूण इथल्या सामाजिक कार्यकर्त्या धनश्री अजित रतावा जोशी आणि विश्वास जोशी यांनी अभिनव उपक्रम सुरू केलाय. लसीकरणाला जायचंय, डोंट वरी, रिक्षा येईल तुमच्या दारी या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी रिक्षाची सोय केली आहे. इचलकरंजी शहरातील सहकार्य ग्रुपच्या वतीनं समाजातील गरीब गरजूंना जेवण वाटप करण्यात आलं. या सामाजिक कार्याचं सर्व स्तरातनं कौतुक होत आहे. यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पुढाकार घेत कोविड सेंटरवर मोफत जेवण वाटप सुरू केलं. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळालाय. कराडच्या यशवंत बँकेनं ऑक्सिजन तुटवडा कमी व्हावा यासाठी भारत डिस्ट्रीब्युटर आणि सांगली इथल्या टेक्नोएअर इक्विपमेंट्स या उद्योगांना वाढीव 2 कोटींचं अर्थसहाय्य दिलंय.